So hey, what's up Rangers? How are you everybody? It's your bro Deepak Phole. Welcome to my new ब्लॉग. सो हे गाईज, आजचा व्हिडिओ काही ब्लॉग काही नाही आणि कॉमेडी इमोशनल वगैरे काहीच नाही. आज तर तुम्हाला माझ्याबरोबर एक सत्य घटना घडलेली सांगणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. आणि जे हलक्या मनाचे असेल, जे भूत प्रेतवर आत्मविश्वास करणं, त्यांना ह्या व्हिडिओपासून दूर राहायला हवं. कारण हा बहुत खरं प्रसंग आहे. ज्यांना आत्मा भूत विश्वास प्रेत याच्यावर विश्वास करते त्याने हा व्हिडिओ बघायला हवा. सो म्हणजे इथून माझं गाव जे गाव आहे त्या गावापासून 2-3 किलोमीटर माझं शेत आहे. आणि शेताच्या साईडला जे स्मशानभूमी आहे, म्हणजे ती माणसं मिसळ जाळी स्मशानभूमी आहे. आणि मी म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यासाठी गावाकडे आलो 2 महिन्यासाठी. आणि शेतात माझं पाण्याचं शेत आहे, म्हणजे पाणी पिणे देतो आम्ही. एके दिवशी मी असंच शेतात पाणी देऊन जरा 7-7:30 झाले ते मला शेतात पाणी दिलो. आणि 7:30 म्हणजे अंधार पडला होता, संध्याकाळी 7:30. आणि माझे हातपाय चिखलानं भरून होते आणि मला हातपाय धुवायचे होते. आता माझ्या शेतात एक छोटंसं तळ आहे आणि त्या छोटंसं आम्ही मोटरचं आमच्या पाणी सोडता, म्हणजे तळ भरून राहते. नेहमी पाणी सोडता म्हणजे भरून राहते, पाणी जाते ऑटोमॅटिक त्या तळ्याला. आणि त्या तळ्याच्या वरी असे एक पाळू आहे आणि पाळूच्या पलीकडे असं गच्च निघालं, म्हणजे दिवसाच्या जंगल, म्हणजे अंधार राहते, ते सूर्य पडत नाही त्याच्या उन्हात. आणि मी त्याची म्हणजे हातपाय मस्त धुवून बसलो आणि वरी पाळू, म्हणजे हातपाय धुण्याच्या वेळात माझ्या मोबाईलची गाणी चालू आणि पाण्याचा खळखळाट चालू. म्हणजे मी हातपाय धुत बसलो आणि तेवढ्यात माझ्या पाळूवर पायाचा आवाज आला. म्हणजे पानं खडखड पण नव्हती, उन्हाळ्याची पानं पडतात झाडाची, पानाचा आवाज आला खडखड. आणि मी जाऊन पळत बघायला, म्हणजे अंदाज मला तेवढं दिसलं नाही. पळत जाऊन बघलो, त्यानं पळत जाता क्षणी त्यानं खाली गेला पळत आणि बातच गायब. ते माणूस तर नव्हतं, ते दुसरं काय होते मला काही समज नाही दिसल्याबरोबर. आता मी तर काय म्हणजे एवढ्या शेताजवळ काय येणार, दुसरं काही अस्वल डुकर किंवा म्हणजे जनावर येतील. आणि नंतर वाटलं कोणी मित्र असेल वगैरे, माणूस असेल वगैरे, माझ्या संग मजा करत असं वाटलं. आणि मी नंतर खाली बघलो तर त्यानं मला दूरून जरा दिसला. ते माणूस वगैरे काहीच नव्हतं, म्हणजे ते माणसासारखंच होतं, पण केस लांब, दातं, हातपाय त्याचे नखं पिकले मोठी होती. आणि मी घाबरलो ते माझ्याकडे पळत येत होता. आणि मी आता शेतात गाठ म्हणजे आज उभा टाकलो, 2-3 पावलं समोर पळालो. तेवढ्यात त्यानं मागून पळत जोरात आला आणि माझ्या मागे येऊन उभा टाकला. मी स्तब्ध उभा राहिलो जागेवर. तर मला कसं काही सुचना, आता काय करावं काय समजेना. मागे वळून बघत ते काही झालं पिलत वगैरे. आता स्तब्ध माझा सगळं असं घामागरज झालो मी. तर माझं बघू आता काय सूचना, आता मला भीती वाटायली. आता काय करावं, माझं गाव तर 2-3 किलोमीटर अंतरावर. तर त्याने मग त्याचं स्तब्ध उभा टाकलो आणि त्यानं माझ्या जवळ आला आज माझ्या कानापाशी आला. तर मला वाटलं मी तर आज गेलो कामातून. कारण मी भूतापिरता तर मी आज पण विश्वास करत नव्हतो. त्या दिवशी मला करावा लागला विश्वास, कारण तुम्हाला विश्वास करावा लागेल. तुम्हाला कसं ते घटनावर सांगावं मी, त्याचा व्हिडिओ बी दाखवतो समोर, बघा तुम्ही. त्यामुळे त्या जागेवर उभं टाकलो. मग नंतर काय माझा शेतात तर कोण होतं, म्हणजे स्मशान साईडलाच आहे. आता वाटतेच काय ना काय राहते. तर माझ्या कानापासून ज्या साईडून असा आला, कानापासून त्याचं तोंड आलं, म्हणजे वरा श्वास घेतल्यासारखं वाटला, घुरायल्यासारखं वास आला. तर त्यानं माझ्या कानापासून ते असे शब्द उच्चारले त्यानं कानापासून. तुम्हाला हे शब्द ऐकून तुम्ही दंगर असाल. त्याने हे शब्द विचारले,